विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आता आपण पाहतोय पुढचं लेक्चर. ठीक आहे. आपल्या चॅप्टरचं नाव होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईफ प्रोसेसेस. त्या चॅप्टर मध्ये आता तो सब पॉइंट आपल्याला भेटलाय आणि तो सब पॉइंट ही काय, त्याचं नाव लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. ठीक आहे. आपण हळूहळू हळूहळू करून हे पुढे पुढे चालत चाललोय. ठीक. मग आज आपल्याला काय पाहायचं ते आपण थोडंसं जाणून घेऊया. ठीक. मग काय बघा, ऑर्गन सिस्टम कंटिन्युअस वर्क इन द बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आता बघा, आपल्या बॉडीमध्ये जे काही प्रोसेसेस होतात त्या प्रोसेसेस करण्यासाठी वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. आणि ते ऑर्गन्स म्हणजे काय, आपल्या बॉडीचे लेबर. समजा ते लेबर काय करतात, कंटिन्युअसली काम करतात. ठीक आहे. आता लेबर काम करते, कंटिन्युअसली काम करते म्हणल्यावर त्याला काहीतरी मोबदला दिला पाहिजे. ठीक आहे. मग तो मोबदला काय घेणार बघा, नीड कंटिन्युअस एनर्जी. आता तो मोबदला म्हणून आपल्याला त्याला एनर्जी देण्याची गरज आहे. जेणेकरून कंटिन्युअस ते काम करते, त्याला एनर्जीची गरज पडेल आणि आपल्याला त्याला एनर्जी द्यावी लागेल. ठीक आहे. मग ती एनर्जी द्यायची कशी, कार्बोहायड्रेट, फॅट्स, लिपिड्स हे कसे आहेत, मेन सोर्स ऑफ एनर्जी आहेत. त्यांच्याद्वारे आपल्याला एनर्जी भेटत असते, आपल्या बॉडी ऑर्गन्सला एनर्जी भेटत असते असं आपलं म्हणणं आहे. आणि ती एनर्जी कोण घेतं, मायटोकॉन्ड्रिया, जो की पॉवर हाऊस ऑफ सेल आहे. ठीक आहे. तो ती एनर्जी हार्वेस्ट करतो, ती एनर्जी बनवण्याचं काम करतो आणि वेगवेगळ्या ऑर्गनला ते डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करत असतो. ठीक आहे. मग त्या एनर्जी बनवण्यासोबत आता एनर्जी तर आपण मोबदला म्हणून एनर्जी देतोय, पण ती एनर्जी बनवायला काहीतरी सामान लागेल, काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी लागतील, काहीतरी रेसिपी असेल, त्यामधूनच मग एनर्जी बनवली जाईल. ठीक आहे. मग त्या रेसिपीमध्ये पहिला पॉइंट आहे, म्हणजे पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट काय, ऑक्सिजन. ऑक्सिजन कशासाठी आहे, नेसेसरी टू ट्रान्सपोर्ट बाय सर्क्युलेटरी सिस्टम. ऑक्सिजन ही एनर्जी बनवण्यासाठी नेसेसरी आहे आणि त्याला ट्रान्सपोर्ट कोण करतं, सर्क्युलेटरी सिस्टम त्याला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करते टू सेल. आता ती सर्क्युलेटरी सिस्टम जेव्हा त्याला सेल टू सेल पर्यंत पोहोचत असते, त्याला कोऑर्डिनेट करण्याचं कोण काम करतं, तर ती असते कंट्रोल सिस्टम. आणि हे सगळं करण्यासाठी त्यालाही एनर्जी लागत असेल. ठीक आहे. मग ती एनर्जी आपण आणखी कुठून हार्वेस्ट करायची हे आपण पाहूया. ठीक आहे. विद्यार्थी मित्र हो, एनर्जी तर मिळवायची आहे, पण ती एनर्जी कोण्या फॉर्म मध्ये किंवा ती एनर्जी आपल्याला कोण देईल हे आपल्याला माहित असणं गरजेचं. ठीक आहे. मग ती आपल्याला एनर्जी कोण देते, ह्युमन्स अँड अदर अॅनिमल्स कंझ्युम फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. म्हणजे जे काही ह्युमन्स आहेत आणि जे अदर अॅनिमल्स आहेत, ह्युमन्सला पकडून जे हर्बिव्हरस आपण त्यांना म्हणतो, ते काय करतात, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सवर ते जिवंत राहतात. ठीक आहे. कार्निव्हर त्याच्यामध्ये डिफरंट प्रकार, ते काय मांसाहारी असतात, ते मांस देखील खाऊ शकतात, ते भक्षक देखील असतात. ही वेगळी गोष्ट झाली. ठीक. आता प्लांट कसे आहेत बघा, प्लांट आहेत ऑटोट्रॉफ्स. ऑटोट्रॉफ्स म्हणजे ते कोणावरही डिपेंडंट नाहीत स्वतःच्या फूडसाठी, अशाला आपण ऑटोट्रॉफ असं म्हणत असतो. ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात आणि काय करतात, ते युटिलाइज करतात स्वतःच्या बॉडी प्रोसेसेससाठी किंवा स्वतःच्या जे होणाऱ्या प्रोसेसेस आहेत त्यासाठी. आणि उरलेलं मग कुठं साठवून ठेवतात, एकतर फ्रुट्स मध्ये, स्टेम मध्ये किंवा रूट्स मध्ये. आता मग अॅनिमल्स काय करतात, अॅनिमल्स तर हेटरोट्रॉफ म्हणजे काय, डिपेंडंट फॉर द फूड. कोणावर, आपण जसं घेऊ उदाहरण प्लांट्सवर. आता जे काही प्लांट्सनं स्टोअर केलं होतं फ्रूट स्टेम रूट मध्ये, ते काय करतात, अॅनिमल्स काढतात, त्याला खाण्याचं काम करतात. म्हणजे काय, फ्रुट्स व्हेजिटेबल खात असतात आणि त्यामधून डिफरंट त्यांना काय भेटतात, न्यूट्रियंट्स. जसे की कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स आणि व्हायटामिन्स, मिनरल्स, ETC. जे नेसेसरी आहेत बॉडीच्या फंक्शनिंगसाठी, बॉडीला सुरळीत ठेवण्यासाठी, ते न्यूट्रियंट्स ते ह्याद्वारे, त्या फ्रुट्सद्वारे ते घेत असतात किंवा एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम करत असतात. ठीक आहे. मग आता कार्बोहायड्रेट मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स, तो आपल्याला कुठून मिळतो, मिल्क, फ्रूट, जॅगरी, केन शुगर, सिरियल्स, अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळत असतो. ठीक आहे. मग 1 ग्राम जर कार्बोहायड्रेट आपण खाल्लं तर 4 किलो कॅलरी आपल्याला एनर्जी भेटत असते. ठीक आहे. हे झालं इक्वेशन कार्बोहायड्रेटच्या बाबतीत. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जी प्रोडक्शन कशा प्रकारे होतं हे आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे. बघा, आता एनर्जीची गरज आहे हे तर आपल्याला कळलं, पण त्याचं प्रोडक्शन कसं होतं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपण त्यासाठी लागणारे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स हे सगळं कंझ्युम केलं, पण त्यापासून बनतं कसं हेही जाणून घेणं गरजेचं आहे. त्या अगोदर या फिगर नंबर 2.1 कोणती, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम, त्यामध्ये तुम्हाला बघा नेम्स द्यायला सांगितले त्या फिगरला. ठीक आहे. मग नेम्स देण्यासाठी बघा विचार करा कोणकोणते नेम्स असतील. ठीक. आता मी ते नेम्स फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे त्या फिगरमध्ये वरतून खालतीपर्यंत जे नेम्स तुम्हाला द्यायला सांगितलेत ते मी थोडेसे देण्याचा प्रयत्न केलाय. बघा कोणकोणते, एक पहिला आहे नसल कॅव्हिटी, दुसरा आहे फॅरिंग्स, तिसरा आहे लॅरिंग्स, चौथा आहे ट्रकिया दॅट इज विंड पाईप, पाचवा आहे लंग्स, सहावा आहे डायफ्रागम आणि सातवा आहे अल्व्हिओलाई. ठीक आहे. अशा प्रकारे त्या डायग्रामची नेमिंग सिस्टम आहे. आता इन लिव्हिंग
ऑर्गॅनिझम्स. आता रेस्पिरेशन कशा प्रकारे होतं, ठीक आहे. रेस्पिरेशन होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये दोन लेवलला, एक बॉडी लेवलला आणि दुसरं सेल्युलर लेवलला, ठीक आहे. बॉडी लेवलला कसं होतं, O2 अँड CO2 एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंग मधून O2 आपण शरीरात घेतो आणि बॉडी मधून CO2 हा सराउंडिंग मध्ये सोडतो. हे झालं बॉडी लेवलचं काय आपल्याला रेस्पिरेशन पाहायला मिळतं, ठीक आहे. हे काय सोप्यातलं सोपं म्हणजे काय हे आपल्याला दिसू शकतं, ठीक. दुसरी गोष्ट आहे सेल्युलर लेवलला. आता सेल्युलर लेवलला म्हणजे त्या छोट्या लेवलला हे रेस्पिरेशन कसं होत असतं हे आपल्याला पाहायचंय. बघा, सेल्युलर लेवलला फूड स्टफ्स ऑक्सिडाइज्ड विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन, आपण त्याला सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन असं म्हणत असतो, ठीक आहे. मग सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय, एनर्जी ऑब्टेन्ड इन द फॉर्म ऑफ एटीपी. फॉर दॅट एनर्जी टू ऑब्टेन आपण काय करतो, ग्लुकोज टाइप ऑफ कार्बोहायड्रेट ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल. आणि त्याच प्रकारच्या रेस्पिरेशनला आपण काय म्हणतो असतो, सेल्युलर रेस्पिरेशन. आता हे सेल्युलर रेस्पिरेशन किती प्रकारचं असतं, ते कशा प्रकारे होत असतं हेही जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कळेल की एनर्जी प्रोडक्शन नेमकं कसं होतं, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला जाणता येईल की एनर्जी नेमकी प्रोड्यूस कशी झाली, ठीक आहे. आता सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन होते हे आपल्याला कळालं, ठीक आहे. म्हणजे ऑक्सिजन यूज करून त्याला काय सेल्युलर लेवलचा स्टेप बाय स्टेप ग्लुकोज काय होते, ऑक्सिडेशन होते, हे आपल्याला कळते. त्याचं ब्रेकडाऊन होते हेही आपल्याला कळते. मग सेल्युलर रेस्पिरेशन कशा प्रकारे होतं, सेल्युलर रेस्पिरेशन होतं दोन प्रकारे, दोन वे मध्ये. काय काय, एक आहे एरोबिक रेस्पिरेशन. त्या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजनचं इन्व्हॉल्वमेंट होतं आणि दुसरं आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. त्यामध्ये ऑक्सिजनचे इन्व्हॉल्वमेंट होत नाही. विदाउट ऑक्सिजन यूज करून आपण ती एनर्जी प्रोड्यूस करत असतो, ठीक आहे. मग आता एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन ऑफ फूड युजिंग ऑक्सिजन टू रिलीज एनर्जी कॉल्ड एरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे काय, इथे एकतर ऑक्सिजनचाही यूज करतात कशासाठी, एनर्जी रिलीज करण्यासाठी, आणि मग फूडचं ब्रेकडाऊन करत असतात. त्यालाच आपण एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणत असतो, ठीक आहे. मग ह्या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपल्याला माहिती आहे की ग्लुकोजचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. पण ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं 3 स्टेपमध्ये. कोणकोणत्या, पहिला आहे ग्लायकोलिसिस, दुसरा आहे ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल, तिसरा आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन. अशा ह्या 3 स्टेपमध्ये हा ग्लुकोज जातो आणि त्याचं ब्रेकडाऊन होतं, तो ऑक्सिडाइज होतो आणि एनर्जी रिलीज करतो, ठीक आहे. मग सेल्युलर रेस्पिरेशनच्या आता 3 स्टेप्स कशा कशा होतात बघा. पहिला आहे ग्लायकोलिसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम, ठीक आहे. ग्लायकोलिसिस फक्त सायटोप्लाझम मध्ये ऑकर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सेल्युलर लेवलला बरं का, आता सेलच्या मध्ये, ठीक आहे, सेलच्या लेवलमध्ये जे सायटोप्लाझम आहे तिथे हे ग्लायकोलिसिस होतं. मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ इच प्रोड्यूस्ड. म्हणजे काय होतं, ग्लुकोज हे ऑक्सिडाइज होतं स्टेप बाय स्टेप. ग्लायकोलिसिस ही खूप मोठी प्रोसेस आहे, पण त्याची शॉर्ट समरी आपल्याला इथं 10वीत दिली गेली आहे, ठीक आहे. मग ती शॉर्ट समरी आपण पाहूयात. बघा, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं स्टेप बाय स्टेप आणि प्रत्येकाचे 2-2 मॉलिक्यूल प्रोड्यूस होतात. ते 2-2 मॉलिक्यूल कोणते, एक पायरुक ऍसिड, दोनदा फॉर्म झाले म्हणजे 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुक ऍसिड, 2 ATP, 2 NADH2, 2 वॉटर मॉलिक्युल्स फॉर्म झालेले पाहायला मिळतात. म्हणजेच काय, इन शॉर्ट पायरुक ऍसिडचं कशामध्ये 2 ऍसिटिल कोएन्झाइम A प्लस 2 NADH2 प्लस 2 CO2 अशा प्रकारे त्याचं फॉर्मेशन झालेलं पाहायला मिळतं, ठीक आहे. म्हणजे हेच पायरुक ऍसिड पुढे जाऊन हे फॉर्म 2 ऍसिटिल कोएन्झाइम A फॉर्म करण्याचं काम करतं. आता बघा, हे लाल केले, हेच कोएन्झाइम जाऊन आता दुसऱ्या स्टेपमध्ये जातं. आपल्याला माहिती आहे की सेल्युलर रेस्पिरेशन 3 स्टेपमध्ये होतं. एक ग्लायकोलिसिस, दुसरं ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल, तिसरं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन, ठीक आहे. मग दुसऱ्या प्रोसेसमध्ये पहिल्याचा जो प्रोडक्ट फॉर्म झालाय तोच दुसऱ्या स्टेपमध्ये जाणार. म्हणजे कोण, 2 ऍसिटिल कोएन्झाइम A हा दुसऱ्या प्रोसेसमध्ये जाणार. त्याचं काय होणार, तो जाणार मायटोकॉन्ड्रियामध्ये, तिथे होणार ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल आणि ते सायकल झाल्यानंतर ऍसिटिल पार्ट हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होणार. म्हणजे काय, निघून जाणार, त्याचं ब्रेकडाऊन होणार. आणि थ्रू सायक्लिक प्रोसेस, म्हणजे ती जी प्रोसेस आहे TCA जी सायकलची जी प्रोसेस आहे ती कशी आहे, राऊंड, म्हणजे काय सायक्लिक प्रोसेस आहे, ठीक आहे. त्यामध्ये ऍसिटल पार्ट हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज झाला, कम्प्लिटली त्याचं ब्रेकडाऊन झालं. त्याच्या अलॉंग विथ त्याच्यासोबत काय प्रोड्यूस झाला, CO2 प्लस H2O प्लस NADH2 प्लस FADH2 हे काय झाले, डिराईव्ह झाले. आता आपल्याला इथं भेटलं होतं ऍसिटिल कोएन्झाइम, इथे आपण ऍसिटिल कोएन्झाइम घेऊन गेलो, ऍसिटिल कोएन्झाइम निघून गेला, त्यामुळे आपल्याला भेटलं हे FADH2 NADH2. हे FADH2 आणि NADH2 आपण कुठे घेऊन गेलो, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये. आता हे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन जे आहे ते कुठं ऑकर होतं,
मायटोकॉन्ड्रियामध्ये, ठीक आहे, म्हणजे मायटोकॉन्ड्रियाच्या इनसाइड. तिथे काय होतं, हे NADH2 आणि FADH2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये जातं, म्हणजेच तिथे आपल्याला काय भेटतं, त्याचं प्रोडक्शन मग ATP मध्ये होतं, जी की एनर्जी करन्सी आहे आपल्या बॉडीची, आपल्या सेल्सची. एक NADH2 3 ATP मध्ये जातो आणि एक FADH2 2 ATP मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतात. अलॉंग विथ त्यांच्यासोबत काय काय प्रोड्यूस होतं, एक वॉटर मॉलिक्यूल, दुसरा CO2 मॉलिक्यूल. अशा प्रकारे ही रिॲक्शन होत असते, ठीक आहे. अशा प्रकारे मग कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ग्लुकोज थ्रू आपल्याला ATPच्या रूपामध्ये एनर्जी भेटते. अशा प्रकारे ह्या 3 स्टेप केल्यानंतर मग आता NADH2 म्हणजेच काय, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड असं त्याचं नाव आहे, आणि FADH2 म्हणजे फ्लॅव्हिन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड असं त्याचं नाव आहे. हे बोथ एन्झाईम सेलमध्येच प्रोड्यूस होतात आणि कुठे होतात यूज, सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये, म्हणजेच इथे यूज झाले आणि त्याचं प्रोडक्शन झाले ATP मध्ये. अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे भेटलं की एनर्जी आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस कशी होते, थ्रू सेल्युलर रेस्पिरेशन, ठीक आहे, थ्रू एरोबिक प्रोसेस किंवा एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात की अनएरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन कशा प्रकारे होत असतं, ठीक आहे, आणि आपण पुढे जाऊ, ठीक आहे. हे लेक्चर काय वाटलं, कसं वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.